पुण्यातील सिंहगड परिसरातल्या एका खाजगी शाळेच्या शिक्षकांचे पगार हे जवळपास 2 वर्षांपासून दिले नाही आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या शिक्षण संचालना कार्यालयासमोर हे सर्व शिक्षक आणि पालक आंदोलन या ठिकाणी करत आहेत। कारण या शिक्षकांचे पगार न दिल्यामुळे या ठिकाणी या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही आहे असा देखील आरोप केला जात आहे। आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी गेल्या तासाभरापासून हे सर्व शिक्षक पालक आंदोलन करत आहेत। या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलेला आहे आणि नेमकं काय म्हणणं आहे या शिक्षक आणि पालकांचं ते आपण जाणून घेऊयात। काय तुम्ही आंदोलन करतायत, नेमकं काय कारण आहे? मुलांचे वर्ग भरत नाही आहेत, शिक्षकांना पगार दिला जात नाही, त्यामुळं शिक्षक शिकवायला क्लासमध्ये येत नाही आहे। मुलांना स्कूल चालू आहे पण मुलांना शिकवलं जात नाही, मुलांना ग्राउंडमध्ये पाठवून देतात अर्धा दिवस आणि काहीच होत नाही आहे। म्हणजे मुलांचं भविष्य अंधारातच आहे। कधी किती दिवस झाले की मुलांना शिकवलं जात नाही? 8 जूनपासून स्कूल चालू झालं आहे, आत्ता 22 जून आहे। अजूनपर्यंत शिक्षक काही वर्गावर आले नाहीत, काही शिकवलेले नाही आहेत। आणि आत्ता 10वीच्याही मुलांचं किती महत्त्वाचं वर्ष आहे। खरं तर 9वी त्यांनी काय सांगितलं 5वी ते 10वीपर्यंत आम्ही शिकवत नाही आहेत, पण असं काहीही नाही आहे। सगळ्या 5वीपासून ते 10वीपर्यंतच्या मुलांना एकालाही काही शिकवलं नाही। वर्गातही कोणते टीचर आलेले नाही आहेत। टीचर येतात ते स्कूलमध्ये पण काही शिकवत नाही कारण त्यांचं पेमेंट झालेलं नाही आहे। आमचा राग फक्त शिक्षकांवर नाही आहे, आमचा राग व्यवस्थापनावर आहे, मॅनेजमेंटवर आहे। कारण त्यांनी जर पगार दिला तर त्या टीचर शिकवतील ना। आज कोण बिनपगारी फुल अधिकारी होणार आहे का? आता आपल्या घरात जर पैसे आले नाहीत तर आपण दुसऱ्यांचं भलं करणार आहे का? आता यांनी इथं काय लिहिलंय, जनजन साक्षरतेकडून समृद्धीकडे गेले सांगून द्या ना, तुका झाला उशीर तरीही शिका। अरे तुम्ही जर तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या इथे जर असं लिहून ठेवता तर तुम्ही मुलांना काय सांगता? आज शिक्षक पण ते व्यवस्थापन जबाबदार आहे ना, यांनी काय करावं? व्यवस्थापन नाही करायला पाहिजे ना। तुम्ही इथे आंदोलन करतायत मग ते व्यवस्थापन जबाबदार आहेत, मग त्यांना खरं तर या संदर्भात जाब विचारला पाहिजे ना त्यांना, व्यवस्थापनाला। खूपदा असं झालं आहे की खूपदा जे खोटी आश्वासन आहेत प्रत्येक याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि आम्हाला प्रश्न विचारला जातो, जर तुम्हाला सॅलरी नाही भेटली तर तुम्ही इतके वर्ष कसं शिकवू? शिक्षक मी वडगावची शिक्षिका आहे, सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल वडगाव, स्नेहल बोरा। तर खूपदा म्हणजे अति वेळेस असं झालं आहे की कायम सगळे खोटे आश्वासनं, प्रत्येक वेळेस इतके खोटे आश्वासन आणि सरांशी बोललं की परत आमचा तर विश्वास संस्थेवरती आहेच आहे, म्हणूनच आम्ही काम करतो आहे। आणि हे खूप जास्त खेदात्मक गोष्ट आहे की आम्ही जातोय, मुलं पण येत आहेत पण आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे। आज माझा मुलगा 12वी झाला आहे, मला त्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे पण त्याचं भविष्य अंधारात आहे आणि मी जाते भविष्य सुधारायला। म्हणजे हे किती दुःखात्मक गोष्ट आहे की मी माझ्या मुलाचं ॲडमिशन नाही घेऊ शकत, त्याला मी हॉस्टेलला नाही ठेवू शकत आणि मी खुद शिक्षिका आहे। आणि हेच प्रॉब्लेम्स आमच्या सर्वांचे आहेत। कोणाची सर्जरी झाली, माझी सर्जरी झाली, कित्येक वेळेस माझे ट्रीटमेंट झाले, खूप लोक सुसाईड करतात। आता मला तर असं वाटतं की मी पण करावं की काय, तर माझ्या घरच्यांना मिळेल, ॲटलिस्ट माझ्या मुलाचं शिक्षण होईल। मी सुसाईड केलं ना तर माझा मुलगा MBA होईल, तर जाऊ दे, माझ्या आत्म्याला शांती भेटून जाईल। तुम्ही भावनिक झालात, तुम्ही आज शिक्षक असून आज आम्हाला सारखी आंदोलने करावी लागतात। आमच्या मनामध्ये आत्महत्येसारखे विचार येत आहेत, टीचर असून सुद्धा। गेले जवळजवळ 3.5 वर्ष आम्हाला पगार मिळालेला नाही आहे। जानेवारीमध्ये एकदा आम्ही अशा प्रकारे पालकच आले होते आणि त्यांनी नवले सरांना अडवलं होतं। त्यांनी असं सांगितलं होतं की 20 फेब्रुवारीपर्यंत मी सगळे पगार क्लिअर करतो। शाळेच्या ग्रुपवरती मेसेज आलेले होते की तुम्ही कामावर जॉईन व्हा, हळूहळू तुमचे पगार होतील। त्यावरती विश्वास ठेवून 10वीची बोर्डाची एक्झाम आली होती, त्या एक्झामला कुठंही धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी आम्ही सगळे शिक्षक कामावरती रुजू झालो। त्यांना वेळ दिल्यानंतरही अख्खा मे महिना आम्ही सगळे शिक्षक सुट्टी सोडून मंत्रालयाच्या खेटा घालतोय। तुम्ही शिक्षक आहेत, पालक कोण आहे? पालक तुम्ही काय नेमकं काय प्रॉब्लेम काय, नेमकी अडचण काय? तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जाते, तुमच्या मुलांना शिकवलं जात नाही? आमच्या मुलांना शिकवलं जात नाही का तर शिक्षकांचे पगार झालेले नाही आहेत। त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष होतं आहे। जोपर्यंत शाळा व्यवस्थापन शिक्षकांचे पगार करणार नाही तोपर्यंत शिक्षक शिकवणार नाहीत। शिक्षकांचे पगार जर लेट झाले तर मुलांचं लेट शिक्षण उपयोगाचं नाही आहे ना, मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत। तर इथले शिक्षक आणि पालकांचं काय म्हणणं आहे नेमकं ते आपण जाणून घेतलेलं आहे। आणि त्यामुळे या सगळ्या जो काही गुंतागुंत आहे, अर्थात शिक्षकांचे पगार होत नाही आहे, त्यामुळे हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी पालकांमध्ये देखील संताप पाहायला मिळतो आहे। यावर खरं तर संस्थाचालक व्यवस्थापनाने तोडगा काढला पाहिजे, अन्यथा या सगळ्या संदर्भात नेमकी कारवाई देखील काय केली जाऊ शकते हे देखील शिक्षण संचालकाने बघितलं पाहिजे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.